नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत UKGच्या सिलेबसमधलं ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल टू. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं, जे ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू ह्याचे स्पेलिंग द्यायचे विद्यार्थ्यांना आणि ते लिहून त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, पॉईंट टू इच सिम्बॉल, से व्हॉट इट मीन्स. प्रत्येक चिन्हाला पॉईंट आऊट करायचं. जसं की पहिले चिन्ह दिसतं आपल्याला ग्रेटर दॅन, त्याच्यानंतर लेस दॅन, त्याच्यानंतर इक्वल टू. हे चिन्ह ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू ते विद्यार्थ्यांना त्या चिन्हाची ओळख करून द्यायची. त्यांना स्वतःला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले, काउंट अँड राईट द करेक्ट न्यूमरल, म्हणजे मोजायचे ते किती त्या गोळ्या आहेत ते बिस्किट, आणि इन्सर्ट द करेक्ट सिम्बॉल, आणि ते त्या खालच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. मग इकडं पिवळ्या कलरची 3 बिस्किट आहे, लाल कलरचे पण 3 बिस्किट आहे. पहिले नंबर लिहून घेतले आपण 3-3, आणि मग काय दोन्ही प्लेटमध्ये जे बिस्किट आहे ते समान आहे, तर त्यालाच कसं म्हणतात, 3 इज इक्वल टू 3. दुसऱ्या ह्याच्यात काय दिलेलं आहे, 5 बिस्किट आहे आणि एका साईडला आहे ग्रीन कलरचे 2 बिस्किट. 5 कोणचे, ब्ल्यू आहे. मग आपल्याला ह्याला कसं म्हणता येईल, हे निळ्या कलरचे जे 5 बिस्किट आहे ते जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे, तर 2 बिस्किटापेक्षा जास्त आहे ग्रीन कलरच्या, म्हणजेच 5 इज ग्रेटर दॅन 2. त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे, लाल कलरचे 4 बिस्किट आहे आणि ते जांभळ्या कलरचे 8 बिस्किट आहे. मग 4 आणि 8 लिहून घेतलं. इथं कसं म्हणता येईल, 4 इज लेस दॅन 8.